हॅलो एव्हरीवन. तर आज मी आलेले आहे इंदिरामध्ये बाय आदित्य बिर्ला इंदिरा ज्वेलर्स. तिथे आज मॉडेल शूट्स आहेत. तर मेकअपसाठी आम्ही आलो आहोत. खूप साऱ्या मुली ग्रुपच आहे त्या मॅडमचा. बाईक लावलं मी पिरियडचा आवाज होतो. काय एवढं मोठं silence घालतात काय माहिती? हो चला बघू काय होतं. आता वेळ भेटला तर मी तिथे शूट करते. सेकंड टाईम आहे माझा. मागच्या वेळेस पण एकदा आलेली, आता ह्या दुसरी वेळ तर पण खूप छान झालं होतं. आता पाहूयात आज कसं होतं. खूप सुंदर ज्वेलरी होती, तुम्ही पाहू शकता. आणि मोस्टली डायमंड ज्वेलरीच होती. गोल्ड पण होती, पण डायमंडची जास्त होती. आणि हे बंड गार्डनचं शोरूम आहे इंदिरेचं. तसं पुण्यामध्ये मे बी भरपूर ठिकाणी शोरूम आहेत त्याचे. तर आम्ही जिथे गेलो होतो ते बंड गार्डनचं. हो, अशा प्रकारे कडे वगैरे, मंगळसूत्र, छान छान चोकर्स, डायमंडचे सेट्स, खूप छान कलेक्शन होतं. आणि त्यांच्या ऑफर्स पण होत्या भरपूर. ते समजून सांगत होते बऱ्यापैकी. आपण थोडे थोडे करून आपण पैसे जमा करून मग एकदाच ज्वेलरी घेऊ शकतो. तर आता आम्ही मेकअपला स्टार्ट करतोय. अशा प्रकारच्या 2 रूम्स होत्या मोठ्या. सगळ्या मॉडेल्स होत्या. त्यांचा मेकअप झाला, त्यानंतर साड्या आल्या, त्यांच्या कॉस्ट्युमचे. मग त्या मला विचारत होत्या कुठलं ब्लाऊज वेअर करू. तर मला हे ग्रीनवाला आवडलं होतं, जे की असं थोडंसं छान वाटलं असतं घरअंदाज असं, म्हणजे एक ट्रेडिशनल लुक आला असता. पण त्यांना हे पिंकवालं आवडलं, स्लीवलेस होतं ते. सो म्हटलं ठीक आहे. मग ते झालं. माझे फर्स्ट मॉडेल गेलं रेडी होऊन. ह्या होत्या सेकंड. खूप शांत होत्या, खूप संयमी होत्या. सगळं तुला आवडेल तसं कर म्हणे. मग मला काय, आपल्याला तेच पाहिजे असतं. मग अशा प्रकारे त्यांचा मेसी पण झाला, मेकअप झाला आणि साडी वगैरे वेअर करून नंतर त्या पण गेल्या. सो छान वाटतं अशा ब्रँडसोबत काम करण्यासाठी. ॲक्च्युली ब्राईड सायडर्स वगैरे हे तर नेहमी चालूच असतं, पण असं एखाद्या ब्रँडसोबत काम करायचं असेल तर ते खूप छान वाटतं. कॉन्फिडंट वाटतं. वेगवेगळ्या लोकांशी आपली ओळख होते, क्लायंट वाढतात, कॉन्टॅक्ट्स वाढतात. आता ह्या दोन्हीही मॉडेल्स माझे नंबर्स घेऊन गेल्या होत्या. आप लोगों को कि ज्वेलरी पैटर्न कैसा लग रहा है? काफी सुंदर ब्रांडेड जैसे कलर्स हैं एंड इंडिया के ज्वेलर्स के ज्वेलरी के रिलेटेड भी मैं चाहती हूँ कि आप लोग कुछ करिए, क्योंकि ना इंडिया की ज्वेलरी एक तो हमारे पास है और दूसरी आपके मैनेजर एंड शी इज वर्किंग इन सम्मान कैपिटल लिमिटेड फाइनेंस कंपनी. सो क्लैप. And we have one more special guest, Sabita ma'am. She's having so many titles. I don't know how long I'm going to take. Anyway, she is Mrs. Universe Honesty, Mrs. Universe South Pacific Asia. She is Mrs. United Nations. She is Mrs. United Nations World. She is Mrs. India United Nations. Mrs. India. Oh my God, there's so many. But anyways, the Pragna ma'am and Santa ma'am both are coming to cut the cake. I was afraid to think that you thought you were above me, that I was only fooling myself and think you love me. But since to accusation and to relation, I want the world to know I'm happy as can be. एक काढू हॅलो एव्हरीवन. तर आता झालं आहे सगळं माझं. ॲक्च्युली ना, म्हणजे एकट्याला नाही जमत व्हिडिओ काढताना. 2 मेकअप केले मी, 2 मेकअप, हेअरस्टाईल, ड्रेपिंग छान सगळं. आता सगळ्यांचं रॅम्पअप वगैरे झालं, मी ते सगळं टाकतेच. तर अशा प्रकारे खूप छान मेकअप झाले. हे शुग्गू इकडं भामटे. तर माझ्या दोन्ही मॉडेलला खूप छान
वाटलं, खूप मेकअप आवडला. आता त्यांनी दोघींनी माझे नंबर्स घेतले. त्या मला म्हटलं आता नेक्स्ट टाइम मी घरच्या जेव्हा काही प्रोग्राम्स असतील तेव्हा आम्ही सांगणार तुलाच. शागा इकडे थांब ना, माझं ब्लॉग मध्ये नाही यायचं का तुला? आमच्या मॅमची मुलगी आहे शुभू. सो खूप छान आहे इंद्रिया ज्वेलर्स. अशा प्रकारे कलेक्शन छान आहे. मोस्टली डायमंडच आहे. गोल्ड पण आहे, पण कमी आहे. डायमंड जास्त आहे. दाखवते मी. ए उंदीर, हा माझ्या मोबाईलला बॅक कॅमेरा पण आहे. गोल्डन ज्वेलरी इज मी. थांब शुग्गा. सो आता जस्ट कंप्लीट झालेला आहे. आता मी जाणार आम्ही घरी. सॉरी काय मलाच जमलं नाही यार. काढायला पाहिजे होते मी व्हिडिओ अगोदर, नाही जमले मला. चान्सेस नाही मिळत ना. काय सांभाळायचं, मोबाईल पकडायला एक जण पाहिजे. खूप मोठं ब्लूपर झालं या ठिकाणी. मी विशेषतः माईक चालू करायलाच विसरले. खूप बडबड केली दोघींनी, पण मी काहीच याच्यामध्ये रेकॉर्ड झाला नाही. तर ही आहे माझी बहीण, जी की आता जस्ट आली पुण्यात. ती पण मेकअप आर्टिस्टच्या क्लाससाठी. जिथे मी शिकले तिथेच ती म्हटली मला पण तिथे शिकायचं दीदी, तू जिथे शिकले तिथे. मग आता मी जिथे झाले ट्रेन तिथेच तिने पण क्लासेस लावले. तर तिला पण एक्सपिरियन्ससाठी आज आली होती. तर तिला पण छान वाटलं. अगदी 15 दिवस झाले तिच्या क्लासेसला, तरी पण छान तिने मेकअप केले आणि कॉन्फिडंट वाटलंय तिला पण. खूप कॉन्फिडन्स आला. छान मस्त बोलली. खूप बडबड केली आम्ही दोघींनी, पण काहीच रेकॉर्ड झाले नाही. माईकच बंद झाला होता ॲक्च्युली, म्हणजे चालूच केला नव्हता. पण चला छान वाटलं. तर आता निघातो आम्ही घरी. तिला म्हटलं पाठीमागे बस आणि काढ जरा व्हिडिओ 2-3. काहीच काढलं नाही आज जास्त. अशा प्रकारे मस्त पुण्याच्या रोडचा आनंद घेत आम्ही निघालो आहे. दुपारची वेळ होती त्यामुळे ट्रॅफिक जरा बरं होतं, जास्त पण एवढं नव्हतं. आणि मी खूप दिवस गाडीवर जास्त सिटीमध्ये घेऊन जात नव्हते. मला भीती वाटायची, कारण माझ्याकडे लायसन्स पण नाही आहे. आणि काय लायसन्सच नाही आहे फक्त. बाकी गाडी मी एकदम छान चालवते. 10 वर्षापासून गाडी चालवते, 10 ते 15. आजपर्यंत कधी मी पडले किंवा नाही आहे असं काही झालेलं नाही आहे. पण लायसन्स नाही त्याच्यामुळे भीती वाटते. पण ठीक आहे, आता करते डेअरिंग. कुठली पण गोष्ट केल्याशिवाय माणसाची भीती जात नाही असं माझे पप्पा म्हणतात. गोष्ट करून पाहायची, आपोआप मग ती भीती जाते. जर अगोदरच आपण म्हटलो ना नको मला नाही जमणार, मला भीती वाटते, तर ते कधीच आपल्याला जमणार नाही. अशा प्रकारे मी सगळ्या गोष्टी करून पाहते. कुठलीही गोष्ट अशी नाही की जी मी करण्याचं टाळते. मला जर वाटलं हे करून माझा काही फायदा होणार आहे तर मी ते करते. भीती जरी वाटली सुरुवातीला तरी चालेल, पण ते होतं सक्सेस. त्यामुळे अगोदरच नाही करत बसायचं नाही, गपचूप करायचं, आपोआप होतं. त्याच्याशिवाय आपली भीती निघून जात नाही मनातली. तर अशा प्रकारे लागलं परत आता पुण्याचं ट्रॅफिक ॲज युजल. आणि खूप बडबड केली, पण काय बाई तो माईकच चालू नव्हता. काहीच ऐकू नाही आलं, ते काहीच रेकॉर्ड झालं नाही. सो गाईज, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय बाय.